Today we are going to see a new expression, electric potential due to a point charge. Now this means that we are going to take a positive charge. This is your positive charge. Point charge it is. टिपक्याने दाखवलं त्याच्यामुळे point charge. So first of all we consider a point charge plus Q located at O, means the position of this charge is at the O point. Now we want to determine the potential at a point A. इथं आपल्याला ह्या चार्जमुळं potential किती येतंय हे we want to find out, which is at a distance r. Now this is the distance, this means that charge is at O and we want to find the potential at point A. The distance between O and A is r centimeter. Now we know that आपल्याला formula माहिती आहे, work electrostatic potential is nothing but the work done per unit positive charge at a point A. Now here we have seen in the previous expression also that work is independent of path. फक्त वर्क कशावर अवलंबून आहे, स्टार्टिंग पॉईंट अँड एंडिंग पॉईंट, इनिशियल पॉईंट किंवा फायनल पॉईंट. सो वी चूज ए पाथ. मग आपण हा पाथ जो आहे वी आर गोइंग टू चूज अ पाथ अलॉंग द लाईन ओ ए, ह्याच लाईन बरोबर, आणि विल एक्सटेंड इट टू इन्फिनिटी. when we extend it to infinity, this means that now on this path OA we are taking a point M, and this point is called as the intermediate point. This M point is called as intermediate point. So therefore the distance between O and M is equal to x. So we have written OM is equal to x. Now electrostatic force on unit positive charge at M is F is equal to 1 upon 4 pi epsilon naught q by x square. आता हे इथं जो आहे, आता इन्फायनाईट पोझिशनपासून टेस्ट चार्जला मी एम पॉईंटपर्यंत आणतोय. आता या टेस्ट चार्जला दुसरं नाव आपलं इथेच काय सांगितलेलं आहे, युनिट पॉझिटिव्ह चार्ज. आता ह्या पॉईंटला आणल्यानंतर इथं ह्या चार्जमुळे फोर्सची डायरेक्शन कुठं असेल, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बाहेरच्या दिशेने, म्हणजे फ्रॉम ओ ए एम in the outward direction. So hence the force value is F is equal to 1 upon 4 pi epsilon naught q upon x square. Now for small infinitesimal displacement, आता आपल्याला we want to do some work, and for doing the work unit positive charge is displaced from M to N. This displacement is very small, that is called as infinitesimal displacement dx. कितीने झालं ते, dx ने. So here the work done, amount of work done, आता छोटंसं डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे छोटंसं वर्क डन, dw is equal to minus f dx. Negative indicates, sign indicates that f and dx are opposite to each other. Therefore आता आपल्याला छोटंसं वर्डांची किंमत मिळाली, मग टोटल वर्डांची किंमत काढायची असेल तर मला काय करावं लागेल. सो हिअर इन दिस केस टोटल वर्क डन इन डिस्प्लेसिंग ए युनिट चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू ए इज गिवन बाय, आता लिमिट दिला आपल्याला. आपण टेस्ट चार्ज जो आहे किंवा युनिट पॉझिटिव्ह चार्ज इन्फिनिटीवरनं आपण काय केलं, ए पॉईंटपर्यंत आणला, म्हणजे लिमिट टाकली आहे बाय इंटिग्रेशनचं, इन्फिनिटी टू आर मायनस आहे त्याचा बाय डी डब्ल्यूचं मायनस एफ डी एक्स किंमत टाकली, मग मायनस एफची किंमत टाकली 1 upon 4 pi epsilon naught q upon x square dx. कॉन्स्टंट बाहेर घेतली, q upon 4 pi epsilon naught integration infinity to r 1 upon x square dx.
आता इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय आहे, 1/x², इंटिग्रेशन ऑफ 1/x² dx इज इक्वल टू -1/x. मग आता मी टाकतो याच्यात किंमत, ही आली इथे, हे बाहेर कॉन्स्टंट आहे तसंच, मायनस इंटू 1/x लिमिट फ्रॉम इन्फिनिटी टू आर. आता लिमिट टाकून घ्या, 1/r, मायनस इंटू मायनस काय झालं प्लस, आणि मग आता 1/x, आता पहिले लोअर लिमिट आणि हायर लिमिट मायनस लोअर लिमिट, 1/r मायनस 1/∞, आणि 1/∞ची किंमत 0. सो वी गेट W इज इक्वल टू Q/4πε0 into 1/r. And this work done is called as the electrostatic potential. V is equal to W is equal to Q/4πε0 r. तर हे झालं तुमचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू ए पॉईंट चार्ज. जर आम्ही त्याचा ग्राफ जर काढला, इफ यू सी द व्हेरिएशन ऑफ ई अँड व्ही विथ रिस्पेक्ट टू आर, तर ई जी आहे ती डार्क लाईनने दाखवली आणि व्ही जी आहे ती डॉटेड लाईनने. कारण आम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r², whereas V is only inversely proportional to R. म्हणजे त्यामुळे दोन्हीमध्ये थोडासा फरक दिसतोय आणि तो इथं नमूद केलेला आहे. सो दिस इज ऑल अबाउट द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू ए पॉइंट चार्ज. नाउ नेक्स्ट एक्सप्रेशन इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू एन इलेक्ट्रिक डायपोल. आता मग अशी आपण सिंगल चार्जमुळं, दॅट इज ड्यू टू ए पॉईंट चार्ज, आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियलची किंमत काढली होती. आता ड्यू टू द इलेक्ट्रिक डायपोल, आता इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय, टू इक्वल चार्जेस अपोजिट इन साईन प्लस क्यू आणि मायनस क्यू सेपरेटेड बाय अ डिस्टन्स 2l इज कॉल्ड ॲज द डायपोल. म्हणजे आता दोन चार्जेस येणार, पहिला चार्ज जो आहे प्लस क्यू इट इज ॲट पॉईंट ए, दुसरा जो आहे इट इज ॲट पॉईंट बी, and the center of this is called as the AB is called as the axis of dipole, and at the center of the axis of dipole point is said to be O, that is called as the origin. So from this origin we are going to take a point C which is making an angle theta inclined to the axis AB, that is axis of dipole. So this is at a distance r, C point is at a distance r from O. So let r1 and r2 be the distances of point C from A and from B. So that is from plus Q charge and from minus Q charge. Now we want to find the potential at C due to the plus Q and ड्यू टू द मायनस क्यू. म्हणजे आपल्याला काय करायचं, सी पॉईंटला पोटेन्शियलची किंमत काढायची ड्यू टू द डायपोल. सो हेन्स नाव मग आपण काय करतो इंडिव्हिज्युअली, आता पहिल्यांदा एनी काढणार, नंतर बीनी काढणार, आणि मग टोटल पोटेन्शियल काय असणार दोन्हीची बेरीज ड्यू टू ए अँड ड्यू टू बी. सो नाव लेट अस सी. नाव पोटेन्शियल ॲट सी ड्यू टू द प्लस क्यू चार्ज ॲट ए इज गिवन बाय, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. आता पहिला पॉईंट असल्यामुळे पहिलं पोटेन्शियलला नाव दिलं V1. V1 इज इक्वल टू प्लस क्यू अपॉन 4πε0 R1. आता हे डायरेक्ट आपण इक्वेशन लिहिणार. त्याच पद्धतीने पोटेन्शियल ॲट सी ड्यू टू द नेगेटिव्ह चार्ज मायनस क्यू ॲट बी इज गिवन ॲज V2 इज इक्वल टू मायनस क्यू अपॉन 4πε0 R2. आणि मग आता टोटल पोटेन्शियल ॲट सी ड्यू टू डायपोल म्हणजे दोन्ही चार्जमुळे VC इज इक्वल टू V1 प्लस V2. आता दोन्हीमध्ये कॉमन काय आहे, Q/4πε0, तर इथं घेतला बाहेर, आणि बाकीचं 1/R1 मायनस 1/R2. कॉल दिस ॲज इक्वेशन ए. आता आपल्याला 1/R1 आणि 1/R2ची किंमत काढायची. आता बाय जॉमेट्री रूल, आता जॉमेट्री रूल हे तुम्हाला ही जी आहे ही फिगर जी आहे ही जॉमेट्रिकल फिगर झालेली आहे,
आणि ह्या फिगरनुसार नाव आय वॉन्ट टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ R1 स्क्वेअर. सो हिअर R1 स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर प्लस L स्क्वेअर मायनस 2RL कॉस थिटा. हे डायरेक्ट फॉर्म्युला आहे जॉमेट्रीचा. देअरफॉर R स्क्वेअर कॉमन घेतला बाहेर, 1 प्लस L स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर मायनस 2L अपॉन R कॉस थिटा. कॉल इट ॲज इक्वेशन 1. ज्या पद्धतीने R1 स्क्वेअर काढला त्याच पद्धतीने R2 स्क्वेअर. R2 स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर प्लस L स्क्वेअर प्लस 2RL कॉस थिटा. कारण ही बाजू वाढीव आहे, ही जी बाजू आहे ती इकडे वाढीव आहे, त्याच्यामुळे प्लस साईन आला आहे. सो हिअर इट इज प्लस 2RL कॉस थिटा. मग घ्या पुन्हा कॉमन R स्क्वेअर. वी गेट इन द ब्रॅकेट 1 प्लस L स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर प्लस 2L R कॉस थिटा. कॉल दिस इक्वेशन नंबर 2. आता हे दोन इक्वेशन झाले R1 स्क्वेअर आणि R2 स्क्वेअरचे. त्यानंतर नाव फॉर अ शॉर्ट डायपोल. शॉर्ट डायपोल म्हणजे काय? ही जी आहे तुमची फिगर, ए पॉईंट आणि बी पॉईंट हे जर शॉर्ट असतील खूप ॲज कम्पेअर टू R व्हॅल्यू, देन इट इज सेड दॅट R इज व्हेरी मच ग्रेटर दॅन L. म्हणजे L अपॉन R इज निग्लेक्टेड. म्हणजे Lची किंमत झाली कारण R खूप शून्य म्हणजे एकदम छोटा आहे. R खूप मोठा आहे, L खूप छोटा आहे. आता L छोटा म्हणजे काय? L 1 रुपये तर R 1 कोटी रुपये. मग आपण काय करतो, 1 रुपया नाही मिळाला तरी सोडून देतो. त्याच पद्धतीने मग L स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर टर्म्स, हायर टर्म्स आम्ही निग्लेक्ट करतो. म्हणजे इक्वेशन 1 आणि 2 मध्ये हे L स्क्वेअर बाय R स्क्वेअर आणि इथं बी L स्क्वेअर बाय R स्क्वेअर 2 नंबर इक्वेशनमध्ये हे रिजेक्ट करतो, आम्ही निग्लेक्ट करतो. सो इक्वेशन 1 becomes R1 स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर 1 मायनस 2L अपॉन R कॉस थिटा. आता आम्ही काय करतो, कारण आम्हाला ए इक्वेशनमध्ये 1 अपॉन R1 लागते, मग स्क्वेअरचा उपयोग नाही. टेक द स्क्वेअर रूट. R1 इज इक्वल टू R ब्रॅकेट. आता स्क्वेअर रूटचं इन टर्म्स ऑफ 1/2 लिहिलं आहे, पॉवर 1 मायनस 2L अपॉन R कॉस थिटा ब्रॅकेट रेस टू 1/2. आणि मग आता आपल्याला लिहिता येऊ शकते 1. आता R1ची मिळाली म्हणजे 1 अपॉन R1 काय झालं, हा R 1 अपॉन R झाला. आणि ही ब्रॅकेटचं पॉवर प्लस हाफच्या ऐवजी मायनस हाफ झालं. सो दिस इज द इक्वेशन फॉर 1 अपॉन R1. त्याच पद्धतीने 1 अपॉन R2 काढायचं आहे. टेक इक्वेशन 3. इक्वेशन 2 बिकम्स R2 स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 2L अपॉन R कॉस थिटा पॉवर 1/2. और स्क्वेअर रूट घ्या याचा. R2 इज इक्वल टू R इंटू ब्रॅकेट रेस टू हाफ. आता ज्या वेळेस 1 अपॉन R2 येतोय, आता R2 जो आहे इट इज इक्वल टू R इंटू ब्रॅकेट 1 प्लस 2L बाय R कॉस थिटा ब्रॅकेटचा पॉवर 1/2. मग आता रेसिप्रोकलमध्ये घ्यायचा. R2ची मिळाली 1 अपॉन R2 काढतोय. 1 अपॉन R इंटू ब्रॅकेट आहे तसंच 1 प्लस 2L अपॉन R कॉस थिटा. फक्त आता प्लस हाफचं मायनस हाफ पॉवर झाला कारण स्क्वेअर रूट घेतला. कॉल दिस इक्वेशन 4. नाव पुटिंग दिस इक्वेशन 3 and 4 म्हणजे 3 नंबर आणि 4 नंबर ह्या दोन किमती मिळाल्या. आणि वी पुट इन इक्वेशन ए. म्हणजे ए इक्वेशन कुठं आलं, इथं या दोन्ही किमती टाकतो. सो वी सी इज इक्वल टू कॉमन काय आहे, Q अपॉन 4πε0. पहिलं ब्रॅकेट 1 अपॉन R1ची किंमत मायनस 1 अपॉन R2ची किंमत. आता बायनॉमियल एक्सपान्शन मॅथमॅटिक्सचा फॉर्म्युला आहे 1 प्लस x रेस टू n ब्रॅकेट रेस टू n पॉवर. इट इज टेकन ॲज 1 प्लस nx सिन्स x इज व्हेरी मच लेस देन L. आता इथे
आम्ही काय करतोय, म्हणजे वी आर कीपिंग द टर्म्स अप टू फर्स्ट ऑर्डर. म्हणजे आता हे जे आहे, आता ही इक्वेशन आहे वन, आता इथं 1 मायनस एन एक्स पॉवर रेस सॉरी 1 मायनस एक्स पॉवर रेस टू एन. मग आता याचं काय करणार आपण, आता हे बघा 1 प्लस एन एक्स, म्हणजे आता इथं 1 मायनस मायनस इंटू मायनस हाफ, आणि हाफ इंटू 2 म्हणजे काय, 2 2 कॅन्सल होणार, शिल्लक काय राहणार 1 प्लस एल अपॉन आर कॉस थिटा. हे झालं पहिलं बायनॉमियल एक्सपान्शन. तसंच दुसऱ्या ब्रॅकेटला लावायचं आहे, मायनस 1 अपॉन आर इंटू ब्रॅकेट 1 प्लस 2l अपॉन आर कॉस थिटा रेस टू मायनस हाफ. आता 1 प्लस एन एक्स, म्हणजे याला काय करणार मी, ह्या मायनस हाफनी ह्या टर्मला गुणणार, म्हणजे प्लस इंटू मायनस काय येईल मायनस. सो हिअर वी हॅव गॉट मायनस 1 मायनस एल अपॉन आर कॉस थिटा. हे झालं एक्सपान्शन. आता ओपन दिस ब्रॅकेट, वी गेट 1 प्लस एल कॉस थिटा अपॉन आर मायनस 1 प्लस मायनस इंटू मायनस प्लस एल अपॉन आर कॉस थिटा. 1 1 कॅन्सल, शिल्लक राहिले, हा बी एल बाय आर कॉस थिटा आहे, हा पण एल बाय आर कॉस थिटा आहे, म्हणजे 2l बाय आर कॉस थिटा. सो वी हॅव गॉट VC is equal to Q upon 4 pi epsilon naught R into 2L upon R cos theta. आता इथं जर बघितलं तर Q आणि 2L हे दोन एकत्र जर केले तर याला सबस्टिट्यूशन करू शकतो मी P ची किंमत. सिन्स P is equal to Q into 2L हा आपला फॉर्म्युला आहे. सो हेन्स वी गेट अ न्यू इक्वेशन Vc is equal to 1 upon 4 pi epsilon naught P cos theta upon R square. तर इथं तुमचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अन इलेक्ट्रिक डायपोल एक्सप्रेशन संपतं इन वेक्टर फॉर्म. मग आता इथे आम्ही काय करतोय, कॉस थिटा रिप्लेस करतो, आणि त्याच्याऐवजी आम्ही काय करतोय, आर इज इक्वल टू, हे बघा आर कॅप युनिट वेक्टर इज इक्वल टू आर वेक्टर अपॉन आर. मग हे जर तिरपा गुणाकार केला तर आर वेक्टर इज इक्वल टू काय येईल, आर कॅप इंटू आर. सो हिअर वेन वी सबस्टिट्यूटेड वी गेट पी डॉट आर वेक्टर अपॉन आर क्यूब, कारण स्क्वेअरला हे बघा इथं आपण काय करतो, गुणिले आर डॅश इंटू आर, म्हणजे इथं बॅलन्स केला आपण आर क्यूब केला आहे, म्हणून वेक्टर फॉर्ममध्ये व्ही सी इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट पी डॉट आर अपॉन आर क्यूब. तर हे झालं तुमचं इन द वेक्टर फॉर्म. आता आपण हे जे फॉर्म्युला बघितला आहे, व्ही सी इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट इन द ब्रॅकेट पी कॉस थिटा अपॉन आर स्क्वेअर. आता हे आपलं प्रूव्ह झालं ड्यू टू डायपोल. आता याच्यावरून आम्ही दोन कंडिशन घेतो आहे, वन इज ॲट ॲक्शियल पॉईंट आणि अदर इज ॲट इक्वेटोरियल पॉईंट. म्हणजे पोटेन्शियल ॲट ॲक्शियल पॉईंट म्हणजे आता काय होईल की सी पॉईंट जर एवर जर असेल किंवा बीवर जर असेल इन्क्लाइंड, दिस मीन्स दॅट इफ दिस सी पॉईंट इज इन्क्लाइंड टू ए, म्हणजे ॲक्शियल लाईन आणि सीची जी लाईन आहे दे विल गेट पॅरलल टू इच अदर, म्हणजे थिटा किती झाला 0. जर हा इन्क्लाइंड इकडे जर झाला तर हा मायनस चार्ज आहे, मग therefore we say that angle is 180 degree due to the minus charge. म्हणजे प्लस चार्जमुळं आपण 0 डिग्री, मायनस क्यू चार्जमुळं 180 डिग्री. मग कॉस ऑफ थिटा ड्यू टू 0 डिग्रीची किंमत 1 प्लस 1 म्हणू, आणि ड्यू टू मायनस क्यू चार्ज मायनस 1. सो your formula reduces to V axial is equal to plus minus 1 upon 4 pi epsilon naught P upon R square. तर हा जो कंडिशन आहे हा सी पॉईंट कुठं असतो, तर याच्यावर ॲक्शियल पॉईंटवर जर हा सी पॉईंट जर आला, इकडं आला किंवा इकडं आला, तर युअर इक्वेशन ऑफ पोटेन्शियल ड्यू टू डायपोल इज 1 upon 4 pi epsilon naught P upon R square.
प्लस आणि मायनसचं चिन्ह देणं गरजेचं आहे, कारण थिटा ड्यू टू प्लस क्यू आणि मायनस क्यूमुळं प्लस मायनस 1. ॲट इक्वेटोरियल पॉईंट जर हा स्ट्रेट 90 डिग्री असा जर परपेंडिक्युलर पडत असेल ॲक्सिसला, तर देअर फोर थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. कॉस ऑफ 90 इज 0. So 0 multiplied by anything is 0. So V equator is equal to 0. So this is the potentials when we consider at equatorial point, and this is all about the electric potential due to an electric dipole.